नमस्कार बाळांनो, ठीक आहात ना? मी प्रोफेसर प्रशांत ठाकरे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मला आज तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे. मी आयल्यानगरमधून आहे. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता मला माहीत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रातून जे व्हिडिओ पाहतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजकाल खूप उष्णता आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी दुपारी कोणी बाहेर पडू नका. उष्णतेची तीव्रता खूप वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ पाहत चला. आज आपण टेन्स म्हणजे काल आपण सुरुवात केली होती टेन्ससाठी. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सबद्दल सांगितलं होतं तुम्हाला, ते बघितलं होतं आपण प्रेझेंट टेन्सविषयी माहिती. तर आज आपण बघणार आहोत काय, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. मी काल तुम्हाला सांगितलं होतं पास्ट टेन्स म्हणजे काय, घडून गेली गोष्ट म्हणजे घटना एखादी घडून गेली तो काय असतो, आपला पास्ट टेन्स असतो. तर याच्यामध्ये बघा पास्ट टेन्सचे पण आपल्याला 4 प्रकार बघायचे. ते प्रकार म्हणजे बघा ठीक आहे, सॉरी, ते प्रकार असतं आपला सिंपल पास्ट टेन्स. पहिला काय तुमचा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, तुमचा साधा भूतकाळ. तर याच्यामध्ये बघा फॉर्म्युला काय येईल बघा तुमचा इथे. आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, साधा भूतकाळ. त्याचा फॉर्म्युला आहे आपला, पहिली गोष्ट मी काल तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्या ठिकाणी सब्जेक्ट हा स्टार्टला असणार म्हणजे असणार. पहिला काय फॉर्म्युला काय तुमचा, सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप, दुसरं रूप म्हणजे वर्बचा काय घ्यायचा, भूतकाळ घ्यायचा, वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी बघा मग सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट मध्ये बघा त्याचं एक्झाम्पल हे पहा तुमचं, आय प्लेड क्रिकेट. काल चा मॅटर होता प्रेझेंट टेन्स मध्ये, इथं काहीच मॅटर नाही, इथं डायरेक्ट भूतकाळ लिहून टाकायचं, घाबरायचं नाही. काय, आय प्लेड क्रिकेट, इडी लावायचा, आय प्लेड क्रिकेट. या ठिकाणी प्लेड असे 3 रूप आहेत पाय प्ले क्रियापदाचे. नंतर ही प्लेड क्रिकेट. हा झाला आपला सिंपल पास्ट टेन्स. नंतर तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, चालू भूतकाळ किंवा त्याला अपूर्ण भूतकाळ म्हणतात. आणि काल सांगितल्याप्रमाणे तुमच्या कंटिन्युअसला काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतात. मग त्याचा फॉर्म्युला आहे आता काल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय वापरतो, ॲम इज आर, हे टू बीचे रूप आहेत पहा. ॲम इज आर वापरतो, तर याचं भूतकाळी हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरायचे पहा. म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस ऑल ऑब्लिक वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस काय तुमचं ऑब्जेक्ट. सॉरी, या ठिकाणी ऑब्जेक्ट लिहायचं राहिले, प्लस काय तुमचं ऑब्जेक्ट. मग फॉर्म्युला काय होईल तुमचा, सब्जेक्ट प्लस ऑल ऑब्लिक वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण होईल पहा त्याचं. पहिलं एक्झाम्पल पहा, आय. तर लक्षात ठेवा, आय ऑज प्लेइंग क्रिकेट. आता ऑज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं हा प्रश्न पडतो. तर बघा आपले काल तुम्हाला सांगितले होते करते कोणते होते, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. आता या ठिकाणी बघा आयच्या पुढं काय तुमचं ऑज, नंतर ईच्या पुढं ऑज, सीच्या पुढं ऑज, इटच्या पुढं ऑज, नंतर यू, वी आणि दे याच्या पुढे काय येणार तुमचं वेअर येणार. आता वेअर काय येणार, कारण की आय, ही, सी, इट हे जे 4 आपले करते म्हणजे सर्वनाम आहेत पहा, ते जे आहेत ना ते जे आहेत ते एक क्वेश्चन आहे, म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या पुढे काय येतं, ऑज येतं. आणि बाकीचे काय आहेत तुमचे अनेक क्वेश्चन करते पहा. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं गेले, वेअर असं म्हटलं गेले, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्या ठिकाणी काय वापरतो आपण, वेअर असं वापरतो पहा, वेअर वापरतो. मग काय, दे वेअर प्लेइंग क्रिकेट. नंतर तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ. या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला होतो पहा, सब्जेक्ट प्लस हॅड, हे टू हॅवचं रूप आहे पहा. आता प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव ऑब्लिक हॅज वापरतात. या ठिकाणी ऑब्लिक वगैरे काही नाही, एकच वापरायचं हेल्पिंग वर्ब, ते म्हणजे आपलं हॅड. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप घ्यायचं प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा तुमचा प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण परफेक्ट टेन्सचा विचार करूया, परफेक्ट टेन्स विषयी माहिती बघूया, त्यावेळेस वर्बचं कधी तिसरं रूप घ्यायचं.
एनी टाइम कोणतं रूप घ्यायचं, तिसरं रूप घ्यायचं पहा. मग या ठिकाणी बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल येईल आय हॅड प्लेड क्रिकेट. नंतर प्लेचं तिसरं रूप आहे पहा प्लेड. लक्षात ठेवा ज्या क्रियापदाचा भूतकाळ ईडी हे प्रत्यय लागून होतो त्याचं तिसरं रूप पण तेच असतं, लक्षात ठेवायचं. कोणतेही तुम्ही एक्झाम्पल घ्या किंवा क्रियापद घ्या. ही हॅड प्लेड क्रिकेट. हे झालं तुमचं पास्ट परफेक्ट टेन्सचं. नंतर तुमचं पहा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि तुमचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये पहा तुमचं याचा मराठीत अर्थ होतो चालू पूर्ण भूतकाळ. तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी हॅड आहे तुमचं काय आहे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आहे. नंतर या ठिकाणी काय घेणार बीन घेणार पहा. लक्षात ठेवायचं परफेक्ट कंटिन्युअसमध्ये ऑलवेज तिन्ही काळामध्ये तुमचा प्रेझेंट असेल पास्ट असेल फ्युचर असेल बीन हे घेतातच पहा. मग काय तुमचं आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे याचे उदाहरण होतं पहा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. अशा प्रकारे आपण आज पास्ट टेन्सचे 4 प्रकार बघितले. पहिला प्रकार तुमचा सिंपल पास्ट टेन्स, नंतर तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स, नंतर तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स आणि शेवट तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला सर्वांना हे आजचे जे 4 काळ आहेत ते तुम्हाला समजलेच असतील. आपल्या चॅनलचं नाव आहे प्रोफेसर प्रशांत टाकरे. प्रोफेसर प्रशांत टाकरे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही सर्वांना नम्र विनंती. आपल्यासाठी दररोज नवीन नवीन ग्रामरचे व्हिडिओ येणार आहेत, नंतर काही गणिताचे पण व्हिडिओ येणार आहेत, नंतर फिजिक्सचे देखील व्हिडिओ येणार, नंतर 11वी मॅथचे पण व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.